नमस्कार मैत्रिणो, मी क्रांती आहेरे. तर आपण ही मुगाची डाळ होती, वाटीभर मुगाची डाळ ही अशी 2-3 तास भिजत ठेवलेली होती आणि ती मिक्सरमधून तिचं वाटण तयार करून घेणार आहोत. तर खूप सुंदर असा व्हिडिओ येणार आहे, खूप छान येणार आहे. पूर्ण व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि मुगाच्या डाळीचा आणि आपण अगदी पौष्टिक असा नाश्ता बघणार आहोत. तर ही मिक्सरमधून हिचं वाटण तयार करून घेतलेलं आहे. हे बघा, हे असं बारीक वाटण तयार करून घेतलेलं आहे मिक्सरमधून. त्याच्यानंतर मी गव्हाचे पोळ्यांचं पीठ मळलेलं होतं. तर पीठ मळलेलं होतं. 2 पोळ्यांचं पीठ काढून घेतलेलं आहे. बाकीच्या पोळ्या मी नंतर करणार आहे. तर पोळ्यांचं पीठ साध्याच पद्धतीने मळलेलं होतं. आपण थोडंसं मीठ टाकून जसं पोळ्यांचं पीठ मळतो तसं मळलेलं आहे. तर त्याच म्हणजे डेली यूजच्या ज्या करतो आपण तशाच पोळ्यांचं पीठ घेतलं आणि हे 2 उंडे तयार करून घेतलेले आहे. खूप छान अशी रेसिपी येणार आहे, झटपण आणि मुलांना असं काहीतरी पौष्टिक खायला मिळेल असं आहे. तर इथे साधी आपण इथे एक पोळी लाटून घेतलेली आहे. ही छान अशी मोठी अशी पोळी लाटून घेणार आहोत आपण. हे बघा, अशा पद्धतीने इथे मोठी पोळी लाटून घेणार आहोत. आता आपण इथे साधी पोळी लाटून घेतलेली आहे. अशी मोठी पोळी आणि ती आपण तव्यावर अशी थोडीशी पातळसरच पोळी लाटून घेतलेली आहे आपण आणि ती तव्यावर अर्धवट भाजून घेणार आहोत, पूर्ण भाजणार नाही आहोत. तर ती तव्यावर टाकून आणि ती अर्धवट भाजून घेणार आहोत. आता इथे तव्यावर टाकलेली आहे. तव्यावर पूर्ण पोळी भाजणार नाही आहोत आपण, थोडी कच्चीच ठेवणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने आपण ही पोळी अशी भाजून घेतलेली आहेत आणि तशा मी 2 उंडे तयार केलेले होते आणि तशा 2 पोळ्या आपण इथे भाजून घेणार आहोत. तर बघा, अशा छान अशा ह्या पोळ्या भाजून घेतल्या. जास्त पूर्ण भाजलेल्या नाही, अर्धवट भाजलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने आपण ह्या 2 पोळ्या, तर ही एक पोळी परत आपण एक दुसरी पोळीसुद्धा त्याच पद्धतीने आपण इथे त्या तव्यावर भाजून घेणार आहोत, दोन्ही पोळ्या. त्याच्यानंतर इथे आपण वाटण्यासाठी आपण ते मुगाची डाळ तर वाटून ठेवलेली आहे. तर इथे लसूण घेतला आहे, हिरवी मिरची घेतली आणि थोडंसं जिरं. तर त्याचं वाटण तयार करून घेणार आहोत, ते पण मिक्सरमधून. हे बघा, अशा पद्धतीने इथे त्याचं बारीक वाटण तयार करून घेणार आहोत. आपल्या आवडीनुसार आपल्याला जितकं लागतं तेवढं आपल्याला तिखट मीठ टाकून घेणार आहोत आणि त्याच्यात जिरं किंवा ओवा, तुम्हाला जिरं टाकायचं तर तुम्ही जिरं टाकू शकतात, ओवा टाकायचं आहे तर ओवा टाकू शकतात आणि हे असं बारीक वाटण तयार करून घेणार आहोत. तर इथे आता आपण जिरं टाकून घेणार आहोत. आता आपण इथे जिरं टाकून घेतलेलं आहे आणि बारीक वाटण केलं. आता ती मुगाची डाळ होती, तिच्यात ते वाटण माझ्याकडनं दाखवताना कॅमेरा बंद पडला होता आणि त्यामुळे तुम्हाला दाखवलं नाही आहे. तर ती वाटीभर मुगाची जी डाळ होती, त्या मिश्रणामध्ये आपण जे आता मिरची, लसूण आणि जिरं त्याचं वाटण केलं होतं, ते कालवून घेतलेलं आहे याच्यामध्ये. हे बघा, अशा पद्धतीने आणि थोडं मीठ, चवीनुसार मीठ, असं हे सगळं वाटण इथेच कालवून घेतलेलं आहे. आणि आपण ह्या अर्धवट शिजवलेल्या ज्या पोळ्या होत्या त्या घेणार आहोत. हे बघा, या ठिकाणी इथे अर्धवट शिजवलेल्या पोळ्या, 2 पोळ्या आणि त्याच्यामध्ये आपण, तर मी 2 पोळ्यांचंच वाटण केलेलं होतं आणि तेवढंच तुम्हाला दाखवत आहे. हे बघा, हे असं हाताने आपण एका हाताने छान असं हे पसरून घेतलेलं आहे. असं जाडसर थर त्याला दिलेला आहे. बघा, अशा पद्धतीने इथे जाडसर असा थर दिलेला आहे. आणि त्याचा असं बारीक असं पोळी वाळून घेतलेली आहे. बघा, अशा पद्धतीने इथे पोळी वाळून घेतलेली आहे आणि आपण त्याच्यावर इथे तुम्हाला एखादी तूतपिन जरी खोचावीशी वाटली तरी तुम्ही तिथे एक अशी काडी खोचून, आणि म्हणजे ते उलगडू नये, पण शक्यतो ते उलगडतच नाही. तर अशा पद्धतीने आपण 2 रोल तयार करून घेणार आहोत. आणि असा झटकन असा हा नाश्ता आहे आणि पौष्टिक असा नाश्ता आहे. तुम्ही मुगाची डाळ घेतली नसेल तर हिरवे जे मूग असतात त्या मुगाचं सुद्धा तुम्हाला अशा पद्धतीने करता येईल. आणि हे आपण पूर्ण याला परत ह्या पोळीला एक वाटण लावून घेतलेलं आहे आणि तशाच पद्धतीने पूर्ण त्याचा रोल तयार करून घेणार आहोत.
असा आपण पूर्ण त्याचा रोल तयार करून घेतलेला आहे. परत हा पण रोल तयार करून घेणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने आपण हे रोल तयार करून घेतले आहे. आणि एका बाजूला तुम्ही कढईमध्ये पाणी ठेवा आणि त्याच्यावर एक तांब्याभर पाणी ठेवून, हे बघा अशा पद्धतीने माझ्याकडे स्टीमर होतं, त्याच्यामुळे मी तिथे स्टीमर ठेवलं आहे, त्याच्याखाली पाणी ठेवलं आहे आणि ही डिश ठेवलेली आहे. तर त्याच्यावर अशा पद्धतीने हे थोडे 10 अगदी 5-1 मिनटं वाफवून घेणार आहोत. आणि त्या बघणार आहोत. हे बघा, खूप छान अशा ह्या वाफवून घेतलेल्या आहेत. अशा 5-1 मिनिटांनी मी एकदा पाहिल्या होत्या, की त्या शिजलं का नाही, असे वाफवून घेतलेले आहेत. आणि त्याच्यानंतर आपण इथे असे बारीक-बारीक असे छान असे आपण जशी आळूवडी करतो तसे तुकडे करून घेणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने आपण इथे सगळे असे हे तुकडे करून घेत आहोत. सगळ्या याचे आपण असे तुकडे करून घेतलेले आहेत. बघा, अशा पद्धतीने चाकूला थोडंसं तेल लावून आणि असं, म्हणजे जेणेकरून ते चिटकणार नाही असं तेल लावून घेतलेलं आहे. आणि हे बघा, अशा पद्धतीने आपण इथे छान असे वड्या पाडलेल्या आहेत. नुसत्या अशा जरी खाल्ल्या, कारण त्या वाफवलेल्या असतात, तरी छान लागतात. तुम्ही त्याला तव्यावर फ्राय केलं तरी चालेल. जर तुम्हाला वाटलं तव्यावर तुम्ही जर खूप तेल खात असाल तर तळून जरी घेतल्या तरी खूप छान अशा कुरकुरीत होतात. जास्त थोडंसं तेलामध्ये डीप फ्राय करून घेतल्या तरी छान होतील. मी ह्या फक्त कमी तेलामध्ये अशा वाफवलेल्या होत्या आणि वरून थोडंसं तेल टाकून तव्यावर गरम करून घेतलेल्या आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला वाटलं तर तुम्ही अशा तळून घेऊ शकतात. खूप छान अशा ह्या पौष्टिक वड्या झालेल्या आहेत आणि मुलांना आवडीने खातील. आपल्या मोठ्या वडीलधाऱ्या माणसांना सुद्धा, वयस्कर माणसांना जर तेल खायचं नसेल तर अशा पद्धतीने ह्या वड्या तयार करू शकतो. खूप छान अशा पौष्टिक वड्या तयार झाल्या आहे मुगाच्या डाळीच्या. तुम्हाला जर माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना छान अशा ह्या मुगाच्या वड्या